सोनिया गांधींचे जावई आहेत. म्हणजे पक्ष थेट पक्षावर त्यांनी कुठलाही आरोप केला नाही, मात्र पूर्ण पक्ष ज्याला तिलमिलाना म्हणतो आपण हिंदीमध्ये, अगदी तडपडून सगळी चवताळून अंगावर आल्यासारखे तो विषय झाला होता. अशा पद्धतीने काँग्रेसला थेट विचारात न घेता मात्र काँग्रेसवर त्यांनी आघात केला होता. नंबर 2चा मुद्दा, थेट काँग्रेसवर सलमान खुर्शीद देशाचे कायदा मंत्री आणि त्यांनी कायदेशीर गोष्टींमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला हे दाखवून काँग्रेसला टार्गेट केलं. यावेळी काँग्रेसची मंडळी म्हणत होती की हे भाजपची बी टीम आहे असं एकूण बरेच दिवस, किंबहुना 2-2.5 वर्ष, अण्णा हजारेंचं पहिलं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून असं म्हणलं जायचं की हे RSSचे आहेत, हे भाजपचे आहेत, भाजपची बी टीम आहे. आणि जेव्हा काल थेट गडकरींवर त्यांनी आरोप केले, मला म्हणजे ह्या सगळ्याचं फुटेज घेणं किंवा एक मायलेज त्याच्याकरता तयार करणं हा उद्देश अरविंद केजरीवाल यांचा आहे का एक स्वतःचा पक्ष म्हणून ना आम्ही काँग्रेसचे आहे ना आम्ही भाजपचे आहे. आणि एक ती स्पेस जी आहे, दरवेळा काल उल्लेख होत होता की विरोधी पक्षाची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहे. असं काही वाटतं तुम्हाला की स्वतंत्रपणे काही वेगळं करायचं असा एक विचार आहे? हे मान्य आहे की एक स्पेस तयार झालेली आहे. तिसरी आघाडी नामक जो प्रकार होता, म्हणजे मुलायम सिंग असतील, रामविलास पासवान असतील, लालू प्रसाद असतील, नितीश कुमार असतील, मायावती असतील, ममता दीदी असतील, खाली जयललिता असतील, हा एक जो तिसरी आघाडी नामक जो प्रकार होता तो आघाडीचा प्रकार या UPA किंवा NDAच्या ह्याच्यामध्ये तो थोडासा नामशेष झाल्यासारखा हे मान्य करावं लागेल. परंतु मुद्दा असा आहे की अरविंद केजरीवालांचा जर उद्देश असेल की आम्ही दोघांना आमच्यापासून लांब ठेवू शकतो, तर या देशातलं वातावरण राजकारणाचं म्हणजे मतपेटीतलं राजकारण, म्हणजे आमदार खासदारांचं राजकारण आणि अरविंद केजरीवालांचं राजकारण, याच्यामध्ये मला जे काय वाटते त्याच्यामध्ये बेसिकली घोटाळा होते. आता रॉबर्ट वढेरांच्या संदर्भामध्ये त्यांनी DLFचा मुद्दा बाहेर काढला, तर टेक्निकली म्हणजे आपण कुठल्याच राजकीय पक्षाची बांधिलकी मानण्यापेक्षा आपण एक विचार असा करूया की टेक्निकली रॉबर्ट वढेरा हे काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत, ते त्यांचे सदस्य नाहीत. ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षातल्या काही धुरीणांनी चवताळून त्याला उत्तर दिलं, हे मला वाटतं की थोडीशी ती टेक्निकल गफलत होते. रॉबर्ट वढेरांनी पुढे येऊन काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. आणि जेव्हा विरोधी पक्षातल्या किंवा अरविंद केजरीवालांनी काही प्रश्न उपस्थित केले ते उत्तरांना बगल देणं, आणि रॉबर्ट वढेरा हे सोनिया गांधींचे जावई आहेत म्हणून त्यांच्यावर आम्ही जो काही हल्ला करतोय तो आम्ही खपवून घेणार नाही, उत्तराला किंवा चर्चेमध्ये मान्य आहे. परंतु त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्याला, विशेषतः त्या खेमकांची जी काही बदली झाली त्या बदलीच्या बाबत ज्या पद्धतीनं सारवासार होते हे शोभादायक नाही. त्यांनी DLFने केलेला व्यवहार, तो व्यवसाय चार्टर्ड अकाउंटंट, एकीकडे मला असं म्हणायचं तुम्ही ज्या ह्याच्यावर ट्रॅकवर की एकीकडे विरोधी म्हणजे काँग्रेस हा सत्तारूढ पक्ष आहे, त्याचे भ्रष्टाचार घोटाळे हे काढतात किंवा त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्याच वेळी भाजप निष्क्रिय आहे हेही दाखवायला प्रयत्न केजरीवालांचा आहे असं वाटतं. दुसरा मुद्दा असा आहे की लोकपाल बिलामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला मुवमेंट झाली त्याच्यामध्ये या सर्व लोकांची अशी अपेक्षा होती की काँग्रेसला बाजूला ठेवून या सगळ्यांनी लोकपालांना मदत करायला. परंतु कलकत्त्यामध्ये ममताजींनी सपोर्ट केला नाही, जयललितांनी फारसा सपोर्ट केला नाही. त्याच्यामुळं थोडंसं आपण असं म्हणूया की फसवले गेल्याची जी भावना, किंवा मोदींचा पण त्याला फारसा काही सपोर्ट नव्हता असाही विषय होता. कारण मोदींचंही आता बाहेर यायला लागलेलं की ज्या पद्धतीचं गुजरात शायनिंग हा जो काही विषय आहे त्या मोदींचंही बाहेर यायला लागलेला आहे. आणि राजकारणामध्ये ज्या पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आकडे बाहेर येत आहेत ते खरे किती ते खोटे किती ह्याच्यामध्ये सामान्य माणसाला फारसा स्वारस्य उरले नाही. तर सामान्य माणसाचं जीवन अतिशय कष्टप्रद झालेलं आहे. म्हणजे रिक्षा आपण काय करतोय, आज मी मागे आपल्या चॅनलवर बोलताना असं म्हणाल होतो की आज जसा जाती संघर्ष, वर्ण संघर्ष, तसा वर्ग संघर्ष तयार झाला. म्हणजे रिक्षावाल्यांनी दर वाढले तर आम्ही सामान्य माणसं खाली उतरतो की त्यांनी दर का वाढले. परंतु ज्या पद्धतीने महागाई वाढते, ज्या पद्धतीनं लोकांना तेलाचे, गॅसचे, पेट्रोलचे दर वाढतात, त्याचा जो काही इफेक्ट होतोय त्याच्यामुळे आज सामान्य माणूस वैतागलेला आहे आणि कोणतरी तारणार व्हावा या भूमिकेत आहे. परंतु अशा पद्धतीनं मुद्दे बाजूला ठेवून ही चळवळ पुढे जाईल असं वाटत नाही. यातनं बदल होण्याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्यामध्ये विश्वंभर चौधरींसारखा एक माणूस तो ह्याच्यावर कदाचित 2-4 पावलं पुढे जाऊन टीका करतोय. कुमार सप्तर्षींसारखा एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा या चळवळीमध्ये ते सुद्धा टीका करतात. डॉक्टर अभय मंगलचं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, अभय मंगल सुद्धा म्हणतात की याच्यामध्ये करेक्शनची आवश्यकता आहे. या सगळ्या करेक्शनचा विचार करताना कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी. कारण की राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं. समाजकारणाने म्हणजे पूर्वी समाजकारणातून
राजकारणाकडे जाण्याचा एक मार्ग होता. आता थोडंसं ट्रेंड बदललाय, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा लोकांचा प्रयत्न आहे, परंतु ते लोकांना एवढं भावेल असं मला शंका वाटत. तुम्ही जसं नितीन गडकरी किंवा सलमान खुर्शीद ह्याच्याविषयी म्हणा, तर काँग्रेस पक्षाचे एक मंत्री म्हणाले एकाहत्तरला काय किरकोळ आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन एक प्रकारचे निर्डावले मनात येते आणि ह्या निर्डावली मनाचा लोकांना राग येऊ लागलेला. आणि हे निर्डावलीपण केव्हा येतं, काहीच होऊ शकत नाही. ह्या निर्डावलीपणातनं एक प्रकारचा बेमुरवत खोरपणा आहे आणि तो गैर आहे. मला असं वाटतं की जे मीडिया मॅनेजर्स आहेत काँग्रेस पक्षाची किंवा भाजप पक्षाची किंवा सर्वच पक्षाची, यांना हे लक्षात येतं की काय प्रतिक्रिया द्यावी. पूर्वी कसं होतं, मला आठवतं किंवा 24 तास न चालणारे जेव्हा चॅनल होते तेव्हा दूरदर्शन किंवा 1-2 चॅनल होते तेव्हा या पद्धतीने मीडिया फोकस नव्हता. आता काय झालं, आणि बातमीदारांशी बोलताना माणसं थोडीशी जपूनच बोलायची. आता कदाचित जी पब्लिसिटी असेल किंवा 24 तास चालणाऱ्या वाहिन्या ज्यामुळं बोलणाऱ्याला हे भान सुटत चाललेलं आहे की आपण काय बोलतोय, त्याचे काय परिणाम होऊ शकतो हे लक्षात येत नाहीये. आणि ह्याच्यामुळे हे सगळे आणखी घोटाळे या चक्रीवादळासारखं आवर्तन निर्माण होत चाललेलं आहे. आणि लोकांना तुम्ही मगाशी म्हणला तसं एक तारणहार कोणतरी पाहिजे की तेच ते त्यातनं कुठेतरी वाट मिळेल का, हा एक भाग आहे. खरं तर काल म्हणजे मला एका बाजूला केजरीवाल बुद्धिमान आहेत नक्कीच, एक उच्च विद्याविभूषित आहेत, शासकीय कामाचा अनुभव त्यांना अगदी चांगला आहे. काल त्यांनी खरं तर हा सुटलेला मुद्दा आहे, म्हणजे बऱ्याचशा चॅनल्सवर पण मी बघितलं, पण त्यातनं एक सुटलेला मुद्दा मला असं जाणवला की काल त्यांनी जे नितीन गडकरींवर आरोप केले त्यामध्ये शरद पवार नाही, माफ करा, अजित पवारांच्या बरोबर हे घोटाळे त्यांनी केले असं त्यांनी सांगितलं की अजित पवार आणि गडकरी यांच्यात साटलोट आहे. आणि त्या या पद्धतीने म्हणजे त्यांनी जाता जाता काँग्रेसचा जो सहयोगी पक्ष राष्ट्रवादी आहे ह्याच्यावरही जाता जाता टीका करून गेले ते, किंवा त्यांना कठोड्यात त्या उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं नुकसान नव्हतं भलं असं होण्याची शक्यता आहे की ही जी काही तुटणारी फळी होती ती पुन्हा एकत्र येणार नाही. म्हणजे एका वेळी अनेक जणांचं शत्रुत्वपद करून तुम्ही जर राजकारणात पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की शिवसेना मनसे यांच्यामध्ये जो काही वादावादी झाली होती त्याच्यामध्ये सगळ्यांच्याच लक्षात आलं की आपण सारखे अंतर ठेवायला लागलो तर आपल्याला सत्तेचं सोपान गाठता येत नाही. आणि मग असा जर ह्यांना सत्तेचं सोपान गाठायचं असेल तर हे तितकं सोपं नाही. नाही, पण थोडे आपणही गडबड करतो असं वाटत नाही का? आपण ज्या त्यांच्याकडे अपेक्षेने जी मंडळी बघतायत की या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळेल, खरं तर इतकं सोपं सहज यश मिळणं अवघड आहे. एखाद्या 2 जागा जरी मिळाल्या खासदारकीच्या किंवा जिथे ते विधानसभेला उभं राहतील तिथेही 2-4 जागा मिळाल्या तरी खूप झाल्या, अशी परिस्थिती आज तुम्ही जे म्हटला की त्यांना ज्या पद्धतीचं फुटेज मिळेल तसं वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये बरीच मंडळी, काल पण आपण बघितलं चर्चामध्ये किंवा राजकीय पक्षांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नाही ते काही एवढं हे होणार नाही. मुळात ही कल्पना केजरीवाल यांना पण असणार आहे. आपण एक प्रमुख विरोधी पक्ष आहोत किंवा त्याची जागा घ्यायची हेच जर काही डोक्यात घेतलं असेल तर सत्ता मिळणार नाही, कारण विरोधी पक्ष म्हणूनच आपण यायचंय तर सत्तात येऊच शकत नाही, हे सरळ कॅल्क्युलेशन आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष होणं हे स्वप्न तरी पूर्ण होईल का? नाही, शक्यच नाही ना. कारण की प्रत्येकाच्या, म्हणजे आमचे एक मित्र आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक पक्षाने स्वतःच्या लाभार्थी तयार केलेले. आपण अर्थक्रांती नावाचा आपण जे काही प्रस्ताव पाहतो त्याच्यामध्ये प्रत्येकानं स्वतःचे लाभार्थी तयार केले. तुम्ही कितीही काहीही म्हणा, एकंदर मतदानाचा विचार करा ना. शिकलेली माणसं किती मतदानाला बाहेर पडतात, दिवाणखान्यात चर्चा करणारी मंडळी मतदानात किती बाहेर पडतात, ती मतदानामध्ये जाताना त्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदान कन्व्हर्ट किती होतं. मला आठवतं की 1947 साली एका चर्चेमध्ये मी होतो. 1947 साली भारताची लोकसंख्या 47-48 कोटी होती आणि शिकलेला वर्ग 8 कोटीचा होता. आज 130 कोटीच्या वर जनता झालेली आहे. लिटरसी रेट प्रचंड वाढलेला आहे, 63-65 कोटी. म्हणजे 1947 साली जेवढी जनता भारताची लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा जास्ती लोकसंख्या आज अशिक्षित वर्गात आहे. ही अशिक्षित लोक मतदान करतात, पण ह्या 63 कोटीमधली माणसं मतदान करत नाही. जर हा मतदानाचा रेट जर वाढला तरच ह्या चर्चेला काही अर्थ आहे. कारण की आपण मतदान न करता घरात बसून चर्चा करणार असू, म्हणजे जो काही तथाकथित उच्च भ्रूवर्ग, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्ग ही मंडळी जोपर्यंत मतदानाला जाते तोपर्यंत हे कन्वर्ट होणार नाही. म्हणजे अगदी साध्या गोष्टीपासून मतदानाला मला कोणीतरी बोलवायला आणलं पाहिजे, मला कोणीतरी चिठ्ठी नेण्याची व्यवस्था केली पाहिजे, 2 वेळा फोन यायला पाहिजे. ही मानसिकता असं दर्शवते की मी मतदार म्हणून त्यावेळी मी माझा भाव खाणार आहे, परंतु त्यानं काही आउटपुट होणार नाही. 5 वर्ष तुम्हाला
ते सहन करावं लागतं. नाही, पण आता सध्या केजरीवालांची जी आपण परिस्थिती बघतो किंबहुना त्यांची जी आंदोलनं यशस्वी झाली त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा भाग होता असं लक्षात येतं. नेटवर्किंगचा ट्विटर असेल, फेसबुक या ह्याच्यामध्ये आणि ती मंडळी जी आहेत ती तरुण आहेत, यंग मुलं आहेत जी मतदानाला पहिल्यांदा कदाचित बाहेर पडतील. तर ही मंडळी जो एरिया अनटॅप आहे किंवा एखाद्या वेळात ज्यांनी मतदान केलं, अजूनही 30च्या आत बाहेरची मंडळी आहे ती, तर एखाद्या वेळा ज्यांनी 25च्या आत बाहेरची आहेत, ज्यांनी 1-2 वेळा कदाचित एखाद्या वेळा मतदान केलेलं आहे, अशी मंडळी आहेत. तर या मंडळींना टॅप करण्याचा प्रयत्न, ते मुलं आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केजरीवालांचा असं एकूण चित्र दिसतं. तर जी मंडळी ह्याच्यातनं बाहेर पडायचं बघतात किंवा अजून एंट्रन्स करत नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना आजपर्यंतच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला आहे, म्हणजे ढाबा संस्कृती असेल वगैरे, हे आपल्याला माहिती आहे. ती मुलं फक्त काही जो गट असतो तो तेवढ्या पुरताच मर्यादित राहतो, शॉर्ट साइटेड. तर ही मंडळी नाही, सुशिक्षित आहेत, चांगल्या पद्धतीने काम करायची इच्छा आहे, ती त्यांच्या मनामध्ये भावना आहे की चांगलं काम करण्याला आपण मदत करूया. अशा पद्धतीची खूप मोठं प्रमाण असण्याची शक्यता कदाचित कमी आहे. पण हे मला वाटतं ठिणगी पेटवल्यासारखा विषय वाटतो की नाही? हा ठिणगी पेटवण्याचा विषय आहे, परंतु याच्यामध्ये अनेक मुद्दे घेण्याची गरज आहे. म्हणजे व्यवस्था परिवर्तन आहे, प्रचलित कायद्यांच्या मध्ये असणारं बुरसटले पण म्हणूया किंवा प्रचलित कायद्या हे सध्याच्या परिस्थितीला कसे अनफिट आहे त्याच्यामध्ये बदलाचा विषय असेल, त्याच्यामध्ये प्रचलित कायद्यामध्ये संधी मिळण्याचा विषय असेल, त्याच्यानंतर आज आहेऱ्या वर्ग आणि नाहेरे वर्ग ह्याच्यामधला जो फरक आहे तो आहे, संघटित वर्ग आणि असंघटित वर्ग ह्याचा विषय, हे सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने तुकड्या पद्धतीने जरी वाटत असतील तर ते त्या पद्धतीने सोडवावे लागतील. ते त्या पद्धतीने सोडवले तरच तुमच्या पाठीमागे जनता येईल. असं म्हणजे अरविंद केजरीवालांचा उद्देश नक्कीच स्तुत्य आहे, परंतु असे घोटाळे जाहीर करून नो डाऊट त्याच्यामध्ये लोकांच्या समोर वस्तुस्थिती येईल, माहिती आहे, त्याच्यामुळे लगेच जनता तुमच्या पाठीशी मिळेल असं होऊ शकत नाही. एक तर पार्टी कोरी आहे त्यांची असं आपण म्हणूया. जसं मनसे निर्माण झाल्यानंतर पार्टी कोरी आहे, माझी पार्टी कोरी आहे, माझ्याकडे एकदा सत्ता देऊन बघा, असं आव्हान थेट राज ठाकरे यांनी केलं होतं. आज हाच काहीसा प्रकार अरविंद केजरीवाल करतात असं वाटतं तुम्हाला की आमची पार्टी कोरी आहे, बाकीचे एवढे भ्रष्ट आहेत? म्हणजे निदान राज ठाकरेंनी हा विषय घेतलेला नव्हता की बाकीचे काय आहेत किंवा काय नाही वगैरे, हा विषय त्या ताकदीने त्यांनी घेतला नव्हता. त्यांनी स्वतःचा अजेंडा सांगितला होता की पाणी, रस्ते, लाईट, वीज ह्याच्यापेक्षा पलीकडे कोण जात नाही, आम्ही हे दुरुस्त करू. त्यांनी कुठल्याही पक्षाला, कुठल्याही नेत्यावर कुठल्याही अशा पद्धतीचे आरोप करून आज एक गौप्यस्फोट, 8 दिवसांनी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, असं काही केलेलं नव्हतं. हे काय वाटतं तुम्हाला? राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना मला अप्रस्तुत आणि गैर एवढ्यासाठी वाटते. तुला नाही आपण इथे करत, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने केलं होतं, माझी पार्टी कोरी आहे. पार्टी कोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या संगतीमध्ये, त्यांच्या सावलीमध्ये किंवा त्यांच्या बरोबरीने वाढलेले आहेत. आजच मला जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये राज ठाकरेंची महाराष्ट्राकडे बघण्याची एक स्वतःची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. बरोबर, त्यांनी ती डिक्लेअर केलेली नसेल परंतु त्यांची एक तयार आहे. तसे अरविंद केजरीवालनी समजा भारतावर त्यांना विरोधी पक्ष म्हणून काम करायचं तर त्यांनी लोकांच्या समोर ब्ल्यूप्रिंट ठेवली पाहिजे. आता ब्ल्यूप्रिंट हा अगदी जुना शब्द झाला की आता आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेत कॅडक्या म्हणजे कॉम्प्युटरवर तयार केलेल्या आहे, लोकांसमोर या देशामध्ये मला काय करू शकतो, मी परिवर्तनामध्ये काय अपेक्षित आहे हे जोपर्यंत लोकांच्या समोर सांगितलं नाही तोपर्यंत कदाचित हे आरोप कदाचित खरे असतील किंवा कदाचित पार्शली खरे असतील, परंतु ते सवंगतेकडे जातील. आणि एखादी गोष्ट सवंग झाली कारण की ते थोडंसं या पावसाळ्याच्या दिवसात येणारा गाजर गवतासारखं होईल, काही क्षणापर्यंत निर्माण झालं आणि पुन्हा ते नाहीसं झालं असं होण्याची भीती आहे. आणि ती भीती व्यक्ती महत्वाची नाही, अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाही महत्वाची, त्यांनी सुरुवात केलेला उद्देश महत्वाचा. तो उद्देश जर अनाठाई झाला तर तो हा जो भस्मासूर असं निर्माण झाला आहे तो भस्मासूर सगळ्यांच्या डोक्यावर हात फिरला अशी एक भीती आहे. तेव्हा त्यांचा मुद्दा व्यवस्थित आहे, परंतु तो मुद्दा अस्थानी आणि गडबडीने जर घेतला तर त्याच्यामध्ये इमॅच्युरिटी हा जो काय येऊ घातलेला शब्द आहे. कारण की अण्णा असं म्हणतात की मी त्यांच्या प्रचारादरम्यान मी सपोर्ट करणार नाही. काही मंडळी त्यांच्यापासून आत्ताच हातला लांबून राखू इच्छितात, काही मंडळी म्हणतात की लोकशाहीचे पुरस्कृत आहेत परंतु लोकशाही पळत नाही. अण्णांच्या टीमवर पण काही गोष्टींची अशी टीका होते. तेव्हा ह्या टीकेला उत्तर देणं जरी गरज नसली तरी ते कृतीतून दिसलं पाहिजे. जर सगळ्या गोष्टी समाज हा हे एकूण राजकीय व्यासपीठ ह्यांच्या एकूणच विचाराच्या कृतीच्या पार्श्वभूमीवर किंवा आजपर्यंत हे राजकीय जो डेकोरम आहे, आपल्याला माहिती आहे चूक आहे बरोबर आहे हा परत वेगळा विषय झाला माझ्या दृष्टीने. पण एक राजकारण, त्याच्याशी संबंधित असलेली समाज रचना, त्याच्याशी संबंधित असलेले एकूण कार्यपद्धती ह्याच्यामध्ये ही कुठे फिट बसतायत असं वाटतं का तुम्हाला? मंडळी प्रामाणिकपणे आपल्याला नाही, आपण अगदी तुम्ही फारच मुद्दा जर विचारात घेतला तर
लोकमान्य टिळक असतील किंवा महात्मा गांधींचे गुरु यांनी महात्मा गांधींना पहिलं सांगितलं की तुम्ही जेव्हा 1920ला म्हणजे टिळक युग संपला आणि महात्मा गांधी युग सुरू झालं. महात्मा गांधींनी काय केलं तेव्हा महात्मा पदवी त्यांना लोकांनी दिलेली नाही. त्यांनी भारत फिरून पाहिला, भारताची समाज रचना फिरून पाहिली आणि लोकांना काय हवंय म्हणजे महात्मा गांधींचा पंचावर लोक ती काय करतात. मग त्यांनी शेवटपर्यंत पंचा का वापरला तर मग त्यांची नाळी समाजातल्या छोट्या छोट्या माणसाची जुळलेली होती. मला डाऊट आहे म्हणजे माझा काय त्यांच्याशी संपर्क नाही, परंतु मला एक साधारण भीती अशी आहे की अण्णांची जेवढी समाजातल्या लोकांची नाळ आहे तेवढी अरविंद केजरीवालांची आहे, शांतिभूषणांची आहे का, हे लोक हळूहळू तपासतील. आणि जर ह्या तपासणीमध्ये कारण की तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती प्रिंट मीडियामध्ये काम केलं असेल, तुम्हाला माहिती आहे की सामान्य माणूस जो खेड्यातला माणूस मतदानाला बाहेर पडतो त्याला काय भावतं तर त्याला त्याच्या प्रश्नाच्या विषयी भावतं, त्याला पीक पाण्याच्या विषयी बोललेलं भावतं, त्याला त्या बांधावर काय चर्चा झाली भावतं, त्याला त्याच्या संदर्भामध्ये जर आम्ही काय बोललो. कारण की तुम्ही आज कितीही म्हणला तरी आजही 60-70% भारतातली जनता ही खेड्यामध्ये राहते आणि त्या खेड्यातलाच मतदार आज महत्वाचा आहे. त्याच्यापर्यंत ही जर मंडळी गेली नाही तर त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो माहिती अधिकारातलं